नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मंगलताई अर्जुनला सांगतात की सायली घर सोडून गेली आहे कुसुमताईकडे राहायला. ते ऐकल्यावरती अर्जुनला जरा शॉक बसतो आणि मग तो विचार करतो, गेल्या तर गेल्या, आता मी पण बघतो किती ताणतात आणि मी पण ताणूनच धरणार. आता मी पण त्यांची काही माफी मागणार नाही आणि त्यांच्याशी बोलायला पण जाणार नाही. त्यांना वाटेल तेव्हा त्या बोलतील. तर हे बोलून झाल्यावरती इकडे चाळीमध्ये सर्व गोंधळ चालू असतं आणि महिपत सगळे चारकळींना सांगत असतो की ही जागा खाली करा आणि मग मी तुमच्यासाठी दुसरीकडे जागा देतो, तुम्ही तिकडे राहायला जा. महिपतचं हे बोलणं ऐकून चाळकरी खूपच संतापलेले असतात. ते काही ऐकून घ्यायला तयार नसतात. तर यांचा हा सर्व गोंधळ इकडे कविता ताई रूममध्ये बसलेले असताना ऐकतात, पण त्यांना काही समजत नाही की कसला गोंधळ आहे म्हणून. मग त्या रूममधनं बाहेर येतात आणि ऐकण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना काही ऐकू येत नाही म्हणून ते अजूनच पुढे येऊन बघतात. तर इकडे महिपत सगळ्यांना सांगत असतो की मी तुम्हाला ह्या जागेच्या बदल्यात दुसरीकडे जागा देईल, नाही तर त्या बदल्यात मी तुम्हाला पैसे बी देईल आणि माझं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. त्याचं ठरलं म्हणजे ठरलं हे ऐकल्यावरती ते कविताला काहीतरी आठवायला लागतं आणि ती परत परत महिपतकडे बघत असते. पण महिपत पाठमोरं उभं असल्यामुळे तिला त्याचा चेहराही काही दिसत नाही. पण मग त्याचं ते ठरलं तर ठरलं शब्द ऐकल्यावरती तिला काहीतरी तिच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवायला लागतात आणि मग महिपतने तिला कशा प्रकारे मारलं होतं ह्याचं तिला पुसटचं चित्र दिसायला लागतं. आणि तेच वाक्य की ठरलं तर ठरलं म्हणजे हे शब्द सारखे सारखे ऐकायला येतात आणि हे सगळं ऐकून ती खूप घाबरते आणि लगेच धावतच रूममध्ये निघून जाते. ती रूममध्ये गेल्यावरती ती खूप घाबरलेली असते. ती घाबरलेल्या अवस्थेतच इथे तिचं सगळं सामान शोधायला लागते आणि तिची बॅग वगैरे शोधायच्या नादात तिच्याकडनं रूममध्ये खूप पसारा होतो आणि ती तिच्या दोन्ही बॅगा घेते आणि रूमच्या बाहेर येणार असते. तोच इकडे महिपत सगळ्यांना धमकी देऊन तिकडनं सांगतो की लवकरात लवकर ही जागा खाली केली पाहिजे आणि लगेच त्याच्या माणसांसंगत तो निघत असतो. तर तो इकडनं जात असतानाच कविताच्याच दारासमोरून तो जातो. हे बघितल्यावर तर कविता लगेच दरवाजा बंद करून घेते आणि महिपत गेल्यानंतर ती धावतच रूममधनं बाहेर पडते आणि चाळीच्या बाहेर जायला निघते. तर इकडनं सायली पण येत असते आणि सायली आणि कविताची समोरासमोर टक्कर होते आणि कविताच्या हातातली बॅग खाली पडते. मात्र कविता घाईघाईनेच ती बॅग उचलते आणि लगेच चाळीच्या बाहेर निघून जाते. सायली मात्र तिच्याकडे बघतच राहते. सायली तिला आवाज देते पण ती काही बघत नाही. तेव्हाच इकडे कुसुम आणि शेजारील ताई त्या पण येतात आणि त्या सायलीला आवाज देतात. मग सायली आणि कुसुम बोलत असतात. तर सायली बोलते की कुसुम ताई तुला किती लागलं आहे आणि हात किती सुजला आहे, तू तर बोलत होती की काही नाही थोडंच लागलं आहे. त्यावरती लगेच कुसुम बोलते की आता इथेच कान पकडून उठबशा काढू का घरात पण चलते. मग लगेच सायली हसते आणि कुसुमला घेऊन ती रूमकडे येते. ती सायली आणि कुसुम रूमसमोर येऊन उभे असतात. त्या दरवाजा वाजवता पण कविता ताई काही केल्या दरवाजा उघडत नाही. मग कुसुम आणि सायली दोघीजणी दरवाजा खोलतात आणि आत येतात. आत आल्यावरती कुसुम बघते की रूममध्ये खूप पसारा केलेला असतो आणि सायली बघते की कपाट पण उघडं असतं. मग कुसुम बोलते की इतका सगळा पसारा. मग सायली बोलते हा सगळा पसारा कविता ताईंनी केला का. तर कुसुम बोलते की नाही त्या तर खूप नीटनेटके असतात आणि त्यांचे दोनच तर बॅग असतात, एक इथे असते आणि एक इथं असते असं सांगतेच. तर कुसुम बघते की दोन्हीही बॅगा तिथं नसतात. मग कुसुम विचार करते की कविता ताई आता ह्या वेळेला कुठे गेले असतील आणि ते पण इतका सारा पसारा करून. त्यावरती सायली बोलते की आपण त्यांच्या बद्दल काही माहिती काढूया का. तर कुसुम बोलते नाही गं त्या तशा नाही आहेत. तर इकडे अर्जुन ऑफिसमध्ये खूप चिडचिड करत असतो. तर चैतन्य त्याला सांगतो जरा शांत हो, पण अर्जुनची चिडचिड काही कमी होत नाही. आणि मग त्यावरती इथे त्यांची मीटिंगही कॅन्सल झाली असते. चैतन्य त्याला अर्जुनला सांगतो की आजची मीटिंग आपली कॅन्सल झाली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो का. तर चैतन्य अर्जुनला सांगतो आपली ज्यांच्यासोबत मीटिंग होती ना त्यांनी मौनव्रत धारण केलं आहे म्हणून आजची मीटिंग कॅन्सल. मौनव्रत ऐकून अर्जुनची खूपच चिडचिड वाढते आणि ते बोलतो ज्याला त्याला आज काही मौनव्रतच करायचं आहे का त्या मिस सायलीला पण. त्यावरती सायलीचं नाव ऐकल्यावरती इथे चैतन्य बोलतो अरे पण आता इथे सायलीचं काय आलं, त्याचा याचा काय संबंध. आणि मग इथे चैतन्य
उठतो आणि अर्जुनला चेक करतो आणि त्याच्या डोक्याला हात लावून बघतो. तर चैतन्य बोलतो, तू बरा आहेस ना, तुला काही झालं नाही ना? त्यावरती अर्जुन चिडतो आणि बोलतो, मी ठीक आहे, मला काही झालं नाही, तू तुझं काम कर. आणि अर्जुनही काम करायला लागतो. तो बोलतो, अरे मीटिंग कॅन्सल झाली तर मी कशाला काम करतोय? तर इकडे सायली कुसुमताईंना गोळ्या देते आणि सांगते, ही आता एक जेवणाअगोदरची गोळी आहे आणि रात्री तुला परत दुसरी गोळी घ्यायची आहे. पण मात्र इथे कुसुमला कविताताईंची काळजी वाटत असते आणि मग ती बोलते की कविताताई कुठे गेले असतील, त्यांना तर नीट बोलता पण येत नाही आणि त्या इथं कोणाला ओळखत पण नाही. मग सायली बोलते, तुला कविताताईंची खूप काळजी वाटते का? तर मग कुसुम बोलते, हो गं, त्या बिचाऱ्या खूप साध्या भोळ्या आहेत आणि त्या इथं कोणाला ओळखत पण नाही. मग ते बोलतं की आपण पोलीस स्टेशनला जाऊया का? तर इथे अर्जुन रूममध्ये आलेला असतो आणि त्यांनी रूममध्ये पाहिल्यावरती खूपच वास येत असतो, सगळा पसारा असतो. हे सगळं बघून त्याला स्वतःलाच खूप चिडचिड होत असते आणि ते स्वतःलाच बोलत असतो की हे सर्व काय आहे. आणि मग तो स्वतःशीच बडबड करत बसतो. तर इकडे मंगलताई आणि सविता दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि दोघी एकत्रच बोलतात की आपण सायलीला फोन करूया का? मग मंगलताई सायलीला फोन लावता. तर इकडे सायलीला की मंगलताईंचा फोन आहे बघून घाईघाईने फोन उचलते आणि बोलते. तर मंगलताई सायलीला विचारतात की कुसुमताई बऱ्या आहेत ना, त्यांना जास्त काही लागलेलं नाही आहे ना? ह्या कुसुमताई आणि मंगल बोलत असतात. तेव्हाच इथं शेजारील बाई कुसुमला विचारते की आता तुम्ही बरे आहेत ना, तुम्हाला जास्त लागलं नाही ना? तर हे सर्व ऐकल्यावर मंगल लगेच सायलीला विचारते की तुम्ही अजून बाहेरच आहेत का? हे ऐकल्यावरती सायली कुसुमताईला सांगते की आई विचारताय तुम्ही अजून बाहेरच आहेत का? तर मग कुसुम सांगते की सांग, आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. मग सायली मंगलला सांगते की डॉक्टरने परत बोलवलं होतं म्हणून आम्ही डॉक्टरांकडनं जाऊन आले. आणि मग कुसुम मंगलताईंशी बोलते आणि फोन ठेवून देते. कुसुमने फोन बघितल्यावर सायली खूप चिडते आणि बोलते कुसुमताईला की मला आईंशी बोलायचं होतं ना, त्यांना सांगायचं होतं की बाबा आले की लगेच जेवण करून घ्या. अस्मिता ताईंसाठी टोमॅटोचं गर फ्रीजमध्ये काढून ठेवलं आहे, अश्विन भाऊजींसाठी पाचक बनवून ठेवलं. हे सगळं ऐकल्यावरती मात्र कुसुम बोलते, अगं सायली, तू फक्त शरीराने इथे आहे, मनाने अजून पण तू तिथेच आहे. हे ऐकल्यावरती सायलीला थोडं वाईट वाटतं आणि मग ती विचार करते की ह्या सगळ्यांना सोडून मी कशी काय जाऊ शकते. तर इकडे रूममध्ये अर्जुन पुस्तक वाचत असतो, पण त्याच्यात काही लक्ष लागत नाही आणि ते पुस्तक बघतात सायलीशी बोललेल्या गोष्टी त्याला आठवतात. सायली कशा गप्पा मारते ते आठवतं आणि हे सगळं आठवत असताना त्याला खूप बेचैन वाटत असतं. मग तो पुस्तक बाजूला ठेवून देतो आणि बोलतो की मला असं बेचैन का वाटतंय? मग तो म्हणतो, नाही मला बेचैन काय वाटत नाही, मला बोर होतं आहे. मग तो उठतो आणि कपाटामधनं स्पीकर घेऊन येतो आणि स्पीकरवरती मोठा आवाज करून मोबाईलला कनेक्ट करतो आणि मोबाईलवरती गाणे लावतो आणि मस्तपैकी कॉटवर बसून ते गाणे ऐकायला सुरुवात करतो. आणि त्याने स्पीकरचा आवाज इतका मोठा केलेला असतो की घरातल्या सगळ्यांना त्याचा आवाज जातो. आणि मग इथे अस्मिता येते आणि त्याला बोलते, अरे अर्जुन, एवढ्या मोठ्या आवाजात कोणी गाणे ऐकतं का? तेव्हाच इकडे अश्विन, आई आणि बाबा हे पण आलेले असतात आणि ते सगळे त्याला ओरडत असतात. मग इथे अश्विन घाईघाईत जातो आणि स्पीकर बंद करतो. आवाज बंद झाल्यावरती अर्जुन बघतो तर इथे अश्विन सांगतो, अरे दादा, इतक्या मोठ्या आवाजात कोणी गाणे ऐकतं का? माझी झोप मोड केलीस तू. तर इथे बाबा बोलतात, अरे मोठा आवाज नाही, गोंधळ. तर अर्जुन म्हणतो, सॉरी, ते मला बोर होत होतं म्हणून मी गाणे ऐकत होतो. तर आता पुढे इथे मंगल सायलीशी फोनवर बोलते. तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.